महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आज खरंच दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारकडून आत्ताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज यासाठी देण्यामध्ये आली। पीक विमा वाटपाबद्दल आज अधिकृत अशी तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली। ज्या क्षणाची महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे। पीक विम्याची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न होता की आपल्याला विमा हा मिळणार आहे का, यासाठी लगेच तपासणी करणं खूप गरजेचं आहे का? कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल एक मोठी घोषणा करत निधी वाटप करण्याची या ठिकाणी तारीख सुद्धा स्पष्ट केली। प्रति हेक्टरी प्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे। मात्र इथे एक महत्त्वाची अत्यंत या ठिकाणी गोष्ट आहे। सरकारने एक शेतकरी बांधवांसाठी आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी सांगितलं आहे। ते काम जर वेळेमध्ये पूर्ण केलं नाही तर पीक विम्याची रक्कम येण्यामध्ये शेतकरी बांधवांना अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कोणतीही अडचण न येण्यासाठी तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही हे नक्की तपासा। आता सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमके काय म्हणाले? इतके महिने पीक विमा नेमके का थांबलेला होता? आता जर खरं सांगायचं तर अनेक दिवस शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, पण काही कारणास्तव ही रक्कम वेळेवरती जमा होऊ शकली नाही। मात्र आता शेतकरी बांधवांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही। सरकारने सांगितलेलं हे अत्यंत महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करून ठेवा। 100% तुम्हाला पीक विमा रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती स्पष्ट भूमिका घेत सांगितलं, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा पीक विमा तात्काळ वितरित करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत। आतापर्यंत काही महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी होत्या, म्हणजेच की निवडणुकी असतील किंवा अनेक काही कारणास्तव आणि डीबीटी प्रक्रियामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना अडथळा निर्माण होत होता, म्हणून निधी अडकून पडला होता। त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये अस्वस्थता पसरली होती। पण आता हे सर्व अडथळे महाराष्ट्र सरकारने दूर करत डीबीटीच्या माध्यमातून पुन्हा पूर्ण क्षमतेने काम सुरू करण्यामध्ये आलेला आहे। आता याचाच परिणाम असा झाला की जे पीक विम्याचं वितरण आता थांबलेलं होतं ते पूर्णपणे क्षमतेने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होताना दिसत आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपली रक्कम या ठिकाणी जमा होण्याला काही अडथळा यावे नाही, म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून काम जे सांगण्यामध्ये आलेलं आहे ते काम नक्कीच पूर्ण करावे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या अगोदर काही शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे, तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तो पीक विमा जमा झालेला नव्हता। त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये चिंता होती। त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अतिवृष्टी, गारपीट अशा बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या नुकसानी, अडथळा आणि तसेच शेतकरी बांधवांना पीक विमा असे सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये आहे आणि हे फायदा आता शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे। ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी बांधवांना याचा प्रचंड मोठा असा फायदा या ठिकाणी होणार आहे। अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना खूप मोठा दिलासा देणारा हा निधी ठरणार आहे। सरकारने यासाठी अधिकृत लाभासाठी यादी सुद्धा जाहीर केली असून तर शेतकरी बांधवांनो, चला आता सविस्तर यादी पाहून घेऊया। या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तर चला पाहूया सविस्तर यादी। आणि त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती मिळत राहील सर्वात आधी या चॅनलवरती। चला तर सर्वात अगोदर पाहूया जिल्ह्यांची यादी। तर नंबर 1 वरती आहे पालघर। पालघर मधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। पालघर मधील राहणाऱ्या शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी 17,500 रुपये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। तीच रक्कम सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनी अशा बरेच काही बातम्या पाहिल्या असतील की 20,000 रुपये मिळणार रक्कम, 25,000 मिळणार, 30,000 मिळणार, परंतु असं काहीही नाहीये। ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान असेल त्यांना मिळू शकते, परंतु सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे सांगण्यामध्ये आलेला आहे। 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा मिळणार आहे।
त्यानंतर परभणीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। परभणीमधील जर तुम्ही शेतकरी असाल, परभणीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता परभणीमधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। परभणीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। रत्नागिरीमध्ये सुद्धा सर्व रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे रत्नागिरीमधील सुद्धा शेतकरी बांधवांना नाराजी होण्याची काहीही गरज नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता अधिकृत अशी यादी दिलेली आहे। आता रत्नागिरीमध्ये सुद्धा ह्या पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। रायगडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम 17,500 रुपये हेक्टरी देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे रायगडमधील शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला पाहूया पुढचा जिल्हा। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी शेती करत असतील, सातारा जिल्ह्यामध्ये राहून शेतकरी असतील त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की सातारामध्ये सुद्धा आता पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। सातारामध्ये सुद्धा लवकरच पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून DBT द्वारे वितरित केली जाणार आहे। त्यानंतर सोलापूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। सोलापूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे सोलापूरमधील शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता सोलापूरमधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। सोलापूरमध्ये सुद्धा पीक विमा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे। त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। सांगलीमध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, सांगलीमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा रक्कम 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। सिंधुदुर्ग मध्ये राहून तुम्ही जर शेती करत असाल, तुमची शेती सिंधुदुर्ग मध्ये असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। सिंधुदुर्ग मधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग मधील तुम्ही शेतकरी असाल तर कसलीच काळजी शक्यतो चिंता करू नका। त्यानंतर ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। ठाणेमधील तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। ठाणेमध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून DBT द्वारे वितरित होणार आहे। त्यामुळे बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।